परमपूज्य मा गीता भारतीजी यांच्या पुण्यस्मृतीनिमित्त सोलापूर येथील हरिहरानंद आश्रमाच्या वतीनं 1008 महामंडलेश्वर प्रज्ञापुरी महाराज यांच्या आदेशाने व मार्गदर्शनाखाली श्रीमद भागवत कथा सप्ताह संपन्न झाले। सदर भागवत कथा सप्ताह 21 मार्च ते 28 मार्च दरम्यान संपन्न झाले। सप्ताहाच्या सुरुवातीला सकाळी मशरूम गणपती मंदिरापासून ते हरिहरानंद आश्रमापर्यंत 251 महिलांचे कलश मिरवणूक मोठ्या भक्तिभावाने पार पडले। सदर भागवत सप्ताह 21 मार्च ते 28 मार्च दरम्यान जुना विडी घरकुल बी ग्रुप येथील गणेश मंदिर येथे संपन्न झाले। ही भागवत कथा सप्ताह परमपूज्य 1008 महामंडलेश्वर ब्रह्मलीन माता संतोषपुरी माता गीता भारतीजी यांच्या पुण्यस्मरणानिमित्त आयोजन झाले। काशी येथील भागवत कथाकार पंडित गोविंद शास्त्री यांच्या मधुर आणि रसाळ वाणीतून कथा झाली। भगवान ने कहा भाई महापुरुष आए हैं, आशीर्वाद ले लो। सभी रानियों को सूचना अंतःपुर में कर दिया। अब रानियां श्रृंगार करके आई, सुदामा जी बैठे, भगवान बैठे। अब पहले आई रुक्मणी जी, प्रणाम किया, स्वामी जी प्रणाम। सुदामा जी ने कहा लाला ये कौन है? बोले यही तो है हमारी श्रीमती जी धर्म पत्नी। अच्छा अच्छा अच्छा, सौभाग्यवती भव, फलो फूलो दूधो पूतो ना, ढेरों आशीर्वाद दे रखे। पीछे से आ गई जामवती, बोले महाराज प्रणाम। बोले लाला ये कौन है? बोले ये भी वही है। अच्छा दो विवाह कर रहा के लाला? अब तीसरी आ गई सत्यभामा, बोले लाला ये कौन है? बोले ये भी वही है। अरे तो बोले गिनती बता। बोले अब गिनती क्या बताऊं, गिनती बताने में मुझे शर्म आती है। अब जो भी है तो सामने देख लो। अरे लाला तेरा तो चमत्कार। अब पीछे से आ गई जो है दूसरी मित्रवृंदा, फिर लक्ष्मणा आ गई। यावेळी दररोज अंदाजे 1500 भक्तांनी भागवत कथा सप्ताहाची कथा ऐकली व प्रसादाचा लाभ घेतला। भागवत कथा समारोपाच्या दिवशी जवळपास 4000 भक्तांनी कथेचा व महाप्रसादाचा लाभ घेतला। या भागवत कथा सप्ताहाच्या यशस्वी आयोजनासाठी सोलापूरच्या हरिहरानंद आश्रमाचे सर्व आस्थापुरी माताजी, आश्रम प्रमुख शिवप्रकाश उर्फ बाबू चव्हाण, उत्सव समिती अध्यक्ष चंद्रकांत बिटला, उपाध्यक्ष श्रीनिवास शेराल, खजिनदार अंबादास दिकोंडा, विश्वस्त राजू गुज्जा, नारायण काटवे, सेवा प्रमुख गोवर्धन सोमा, उमेश कोडम, अजय गुंडेली, अंबादास मामड्याल, नारायण अडकी यांच्यासह सर्व सेवेकरींनी परिश्रम घेतले। बी ग्रुप गणेश मंदिर येथील अध्यक्ष ट्रस्टी यांनी मैदान उपलब्ध करून दिल्याने व येथील पदाधिकारी, कार्यकर्ते, युवक यांचे शिवप्रकाश चव्हाण यांनी आभार मानले व त्यांचा सन्मान केला। और यहाँ पे गुरुजी के माध्यम से, इस कथा के माध्यम से, इस भागवत ज्ञान यज्ञ के माध्यम से हम परमात्मा से जुड़े और आप और हम बार बार अलग अलग मौकों पे एक साथ ऐसे धार्मिक प्रसंगों में भाग लें और कृतार्थ बने। और मैं खास धन्यवाद देना चाहता हूँ गुरुनानक काका का। जब से हम यहाँ पर आए हैं, पहले कथा आश्रम में होने वाली थी, फिर ऐसा संयोग बना कि वहाँ ना होकर के यहाँ हुआ और बहुत ही अच्छा ये ऐसा सहयोग बन गया। स्वामी हरिहरानंद आश्रम परमपूज्य माता गीता भारतीचं गेल्या 40 वर्षापासून सोलापूर येथे तुळजापूर रोडला आश्रम आहे। अतिशय दुःखाची गोष्ट म्हणजे 5 जानेवारी 2024ला परमपूज्य गीता भारती आमच्याकडे निघून गेलेले आहेत आणि त्यांच्या स्मृतीनिमित्त भागवत कथा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे। ही भागवत कथा बी ग्रुप गणेश देवस्थान विडी घरकुल या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती। गेले 7 दिवस 21 तारखेपासून ते 27 तारखेपर्यंत मोठ्या उत्साहाने, मोठ्या आनंदाने, मंगलमय कार्यक्रमात हा भागवत कथा संपूर्ण झालेला आहे। या कथेमध्ये जवळपास 1000 ते 1200 माता भगिनी दररोज या ठिकाणी उपस्थित होते, पुरुष मंडळी या ठिकाणी उपस्थित होते। या कथेचं जे वाचन आहे, त्या कथेचे जे बोलणं आहे ते काशीवरून
आलेले पंडित गोविंदजी पंडित यांच्या मुखातून ही 7 दिवस भागवत कथा या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. सगळे या घरकुलमधील सगळे माता भगिनींनी मोठ्या एकाग्रतेने ही कथा ऐकलेली आहे आणि या कथेचं त्यांच्या होणाऱ्या आयुष्यामध्ये निश्चित उपयोग या ठिकाणी होणार आहे आणि माताजींच्या आशीर्वादाने पूर्ण जेवढे काही आमचे या ठिकाणी शिक्षकगण आहेत त्या सर्व शिक्षकांना माताजींच्या आशीर्वादानं त्यांचा येणारा या जीवनामध्ये उज्ज्वल होईल, भविष्य चांगलं होईल, आनंदमय जाईल, सुखमय जाईल आणि असं सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि धन्यवाद देतो. घेऊन त्यांचं जीवन चरितार्थ करून घेतलेलं आहे आणि गीता भारती आश्रमचे सर्व श्रेष्ठ त्या ठिकाणी अहोरात्र कंठ करून या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वांनी परिश्रम घेतलेला आहे. तसेच या भागातील गणेश मंदिरच्या सर्व ट्रस्टीने या कार्यक्रमाला त्यांनी सहभाग नोंदवला. त्याबद्दल सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करते आणि सर्व भक्तगणांना श्री परमपूज्य गीता भारतींचं आशीर्वाद तर नक्कीच मिळणारच आहे आणि सर्वांनी असेच भागवत ज्ञानयज्ञामध्ये त्यांनी आपल्याला झोकून द्यावं आणि त्यांचं जीवन पूर्ण चरितार्थ घडून आणावं आणि सर्वांना माताजीच्या वतीने त्यांना आशीर्वाद मिळावे अशी माताजीच्या चरणी वंदन करते आणि सर्वांना जय गुरु. योग वेदांत पंडिता ब्रह्मवादिनी महामंडलेश्वर संतोषपुरी गीता भारती यांच्या पुण्यस्मृती निमित्त आम्ही 21 मार्च 2026 पासून 27 मार्च 2026 पर्यंत भागवत कथा ज्ञानयज्ञाचे आयोजन केलेले आहे. तरी या ज्ञानयज्ञामध्ये आमच्या ट्रस्ट मंडळींना आणि सेवेकरींना आणि तिथल्या देवस्थानच्या ट्रस्टांना आणि त्यांच्या अध्यक्षांना आम्ही मनपूर्वक आभार मानतो. यापुढेही असे हे होत होते. त्यामुळे मी सगळ्यात याच्यामध्ये कोण कोण सहभागी झालेले आहेत त्या सगळ्यांचा मी मनपूर्वक आभार आहे.